अर्थसंकल्पीय अधिवेशन अनेक कामगारांचे मुद्दे विधानसभा आमदार संजय केळकर मार्फत मांडले आणि मांडले म्हणून आज विविध अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये विविध घोषणा तरतुदी होतात. कामगारांच्या सेवेच्या पेन्शनबाबत होतात, कामगारांच्या सेवेच्या महागाई भत्त्याबाबत होतात, कामगारांमधील सेवेच्या पदोन्नतीबाबत होतात, कामगारांना कॉन्ट्रॅक्ट पद्धतीनं सेवेत घ्यावं, कामगारांना कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने सेवेमध्ये घ्यावे, अशा प्रकारचे संसदेमध्ये विषय आले, विधानसभेमध्ये विषय आले, संसदेमध्ये विषय आले. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेमधील लोकसभेच्या अधिवेशनामध्ये 4 कायदे केले. कामगारांना नोकरी, कामगारांना आदेश, कामगारांना विमा, कामगारांना भत्ते, कामगारांना सुखसुविधा, असे 5 कायदे केले. कामगारांना पहिला हक्क अधिकार दिला गेला पाहिजे असे पंतप्रधानांनी कायदे केले. आज राज्याने सुद्धा तेच कित्ता गिरवला. विधानसभा अर्थसंकल्पीय मी अभिनंदन करतो मुख्यमंत्र्यांचं, विधिमंडळाचं, की ज्यांनी कामगारांच्या प्रश्नासाठी महत्त्वाचं गंभीरतेने विचार केला. आणि हे विचार करणारा, लावणारा एकमेव आहे रवींद्र शिंदे, ज्यांनी ते विधान भवनासमोरपर्यंत संजय केळकर साहेबांपर्यंत जे प्रश्न पोचवले कामगारांचे, तो आज आवाज विधानसभेत घुमला. मागच्या मार्चच्या अधिवेशनामध्ये पण अर्थसंकल्पीय मी ठाणे जिल्ह्यातील धरणाचा विषय आणला, तो एकनाथराव शिंदेने नगरविकास मंत्र्यांनी मंजूर केला. ट्रॅफिकचा ठाण्यातील विषय आणला, तोडगा दिला, तो विषय ठाण्यातून आला तर विधानसभेत मंजूर झाला. अनेक महाराष्ट्राच्या विकासासाठी, अनेक ठाणे जिल्ह्याच्या विकासासाठी अनेक सल्लागार पद्धतीने मी सल्ले दिले, प्रोजेक्ट विधानसभेपर्यंत पोहोचवले. अशा प्रकारचं काम रवींद्र शिंदे करत असताना, आणि या रवींद्र शिंदेला जर कामगारांसाठी ज्वलंत आंदोलन करत असताना होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुका, होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका ज्या पद्धतीने भ्रष्ट मार्गाने होतात, EVM हॅकिंग होतात, टक्केवारीने होतात, त्यासाठी मी थेट निवडणूक आयोगाकडे बसलो. डिसेंबर जानेवारीमध्ये निवडणुका झाल्या. 16, 17, 18 ते 23, 19 तारीख, 23 तारखेला निवडणूक आयोग राज्याचे त्यांच्याबरोबर बसलो. वाघमारे साहेबांबरोबर बसलो, चर्चा झाली, आक्षेपपत्र दिलं. साहेब, मी याचं पत्र ठाणे महानगरपालिकेला पाठवतो. आज ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीचा एकट्याचा विषय नाही, तो राज्याचा विषय आहे, तो लोकसभेचा विषय आहे. हा गंभीरतेने घ्यावा. भविष्यामध्ये निवडणुका पारदर्शक व्हाव्यात, संविधान आणि घटनेनुसार व्हावा, हा माझा उद्देश आहे. त्यामुळे मी जनजागृतीसाठी 26 जानेवारीला अर्धनग्न आंदोलन कोर्ट नाका जिल्हा कलेक्टर समोर संविधानिक उद्देशिकेच्या खाली बसून केलं. आज महाराष्ट्राबरोबर ते पोचलं, बातम्यामध्ये आलं. आज रवींद्र शिंदेचं रक्त हे देशभावनेचं रक्त आहे, राज्याच्या संरक्षणाचं रक्त आहे, देशभावनेचं रक्त आहे. त्यामुळे क्रांती करण्यात सगळ्यात पुढे आहे, आवाज उठवण्यात सगळ्यात पुढे आहे. तो कोणाच्या बापाला घाबरत नाही. संविधान जिंदा है, जिंदा रहेगा. संविधान हा जिवंत ठेवणार, जिवंतच राहणार. आणि महाराष्ट्र शासनाचे कायदे मोडणाऱ्यांना जेलचा रस्ता दाखवणार, एवढंच मी सांगतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.